उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच अनुषंगाने या ठिकाणी असलेले या परिसरामध्ये असलेले जे तलाव आहेत ते सध्या पूर्ण क्षमतेने भरले आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी आलो आहोत खेड तालुक्यातील इंदिरा पाझर या ठिकाणी पाहतो की खरं तर हा जो इंदिरा पाझर तलाव आहे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत आंबेगाव तालुका असेल किंवा खेड तालुका असेल या दोन्ही तालुक्यातील गावांचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो सध्या तुर्तास मिटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच पद्धतीने पाहतो की खरं तर खेड तालुक्यातील जे कळमुडी धरण आहे ते सुद्धा 100% म्हणजे पूर्ण क्षमतेने भरलेलं पाहायला मिळते। त्यासोबत या परिसरामध्ये असलेलं चासकामान धरण आहे म्हणजे जो भीमाशंकरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये असलेलं चासकामान धरण सुद्धा सुमारे 90% भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे उत्तर पुणे जिल्हा असेल किंवा या ठिकाणी असलेला भीमाशंकरचा पट्टा असेल सह्याद्रीचा संपूर्ण परिसर असेल या परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि याच अनुषंगाने सध्या या परिसरातील जे धरणं आहेत ती सुद्धा पूर्ण क्षमतेने भरलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच पद्धतीने आपण पाहतो की हा जो जलाशय आहे इंदिरा पाझर तलाव तो सुद्धा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी वर्ग आहे यांच्यामध्ये कुठेतरी समाधानाचं वातावरण आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र पुढील काळामध्ये जर अशा प्रकारे जर पाऊस सुरू राहिला तर चासकामान धरणाचा जो पाणीसाठा आहे तो सुद्धा पूर्ण होईल आणि काही वेळानंतर म्हणजे कालावधीनंतर खरं तर चासकामान धरणाचा जो पाण्याचा विसर्ग आहे तो सुद्धा केला जात असल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। किंवा अतुल स्वामी सुंदर TV9 मराठी खेड पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।